नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, सकाळीच आपण एक व्हिडिओ घेतला होता की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी, की खूप तारखा बाहेर पडत आहेत आणि त्या तारखाची सत्यता काय याबाबत व्हिडिओ घेतलेला होता. परंतु अजून एक अपडेट अशी आलेली आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार. त्याचबरोबर 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता येणार नाही. अशा अपडेट काही स्त्रोतच्या माध्यमातून येत आहेत, चॅनेलच्या माध्यमातून येत आहेत, न्यूजपेपरच्या माध्यमातून येत आहेत. परंतु ज्या काही अपडेट येत आहेत त्या अपडेट नेमक्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे पाहणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर जरी अशा बातम्या येत असल्या तरी त्या बातमीच्या मागं काही किंवा सूत्र किंवा स्त्रोत असल्याशिवाय बातम्या येत नसतात. याबाबतचीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर धान बोनस ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना, म्हणजे कर्जमाफी मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार नाही अशी अपडेट ही याच्या अगोदर आपण घेतलेली होती. कारण तेव्हाही अशा बातम्या पसरत होत्या की शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार नाही, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशाबाबतची बी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य शासनाच्या अंगावर सध्या 2 हप्ते आहेत आणि हे हप्ते राज्य शासनाकडून देत नसल्यामुळं, उशीर होत असल्यामुळं शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा विसर पडला. जणू काय हा हप्ता बंद झाला आहे आणि राज्य शासनाने ही योजना बंद केली आहे अशी बातमी सध्या पसरत आहे. खूप शेतकरी म्हणत आहेत आता नमोचा हप्ता पडत नाही, राज्य शासनाकडून फक्त घोषणाच करणं बाकी आहे. आणि त्याच्यामध्ये अशी जर बातमी येत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना वाटणं साहजिकच आहे की खरंच नमोचा हप्ता आता बंद होणार की काय. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून वेळोवेळी प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता, जसा PM किसानचा हप्ता जमा होतो त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळोवेळी येत होता. परंतु गेली 2 हप्ते ही सलग आलेली नाहीत. मार्चपर्यंतचा एक हप्ता आपला शिल्लक आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे आता जुलैपर्यंतचा एक हप्ता पेंडिंग आहे. असे 2 हप्ते राज्य शासनाच्या अंगावर पेंडिंग आहेत आणि राज्य शासनाने हे दिलेले नाही आहेत. मग ह्या बातमीची सत्यता काय आहे? जी व्हायरल होती आहे बातमी की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना येणारा नमोचा हप्ता जमा होणार नाही. याबाबतचे अपडेट सध्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून येत आहे. आणि या अगोदर जे धान बोनसधारक शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत अशाही वेळेस जेव्हा एका लोकप्रतिनिधींनी हे स्पष्ट केलं होतं की धान बोनस कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळेल त्या शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार नाही, राज्य शासनाच्या तिजोरीवर भार असल्याचे स्पष्ट संकेत तेव्हा मिळाले होते. शेतकरी मित्रांनो, सध्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला असता, परंतु तो हप्ता हा राज्य शासनानं कर्जमाफी केल्यामुळं थांबलेला आहे. कारण राज्य शासनानं संपूर्ण निधी हा कर्जमाफीकडे वळवल्यामुळं नमो शेतकरी योजनेसाठी निधी वर्ग करणं, निधी मंजूर करणं यासाठी राज्य शासन वेळकाढूपणा करत आहे. स्पष्ट दिसत आहे की राज्याच्या तिजोरीवर भार आहे. आता हे भार आहे की नाही हे राज्य सरकारला माहीत आहे. आपण भार आहे हे स्पष्ट दिसतंय. राज्य सरकार सध्या कर्जमाफी करते, त्यामुळे ही निधी मंजूर त्यांनी केल्यामुळं सध्या नमोच्या हप्त्यासाठी उशीर होत आहे हे स्पष्ट आहे. परंतु या सर्व गोंधळामध्ये शेतकरी मित्रांनो, आता बातमी अशी इथे आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता जमा होणार नाही. मग ही बातमी खरी आहे का खोटी आहे, की या बातमीच्या मागं सत्यता काय? तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं जरी असा निर्णय घेतला असता तर कृषी विभागाकडून, सहकार विभागाकडून किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून असं कुठेतरी प्रेस नोट काढली गेली असती किंवा प्रशासनाकडून याबाबत अपडेट आली असती. परंतु अशी अपडेट राज्य शासन असो, कृषी विभाग असो, सहकार विभाग असो यांच्या माध्यमातून कुठलीही अपडेट अशी आलेली नाही आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे एकूण जे 56 लाख शेतकरी आहेत की अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता जमा होणार नाही आणि ज्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशा शेतकऱ्यांनाच नमोचा हप्ता जमा होईल, अशी जी बातमी आहे या बातमीमागं कुठलाही सोर्स दिसत नाही आहे सध्या तरी. कारण जरी सोर्स असला तर राज्य शासनानं हे स्पष्टीकरण दिलं असतं. राज्य शासन GR काढला असतं कृषी विभागामार्फत, असं स्पष्टीकरण दिलं असतं. माननीय बाबासाहेब पाटील असो, माननीय दत्तमाव भरणे असो किंवा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून
या गोष्टीविषयी स्पष्टीकरण दिलं असतं की ज्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता देणार नाहोत, असं स्पष्टीकरण कर्जमाफीच्या जी-आरमध्ये स्पष्ट केलं असतं. जर कर्जमाफीच्या जी-आरमध्ये जर स्पष्टीकरण नाही दिलेलं गेलं असतं तर सेपरेट प्रेस नोट काढली असती. त्यामुळं अशी जी सध्या अपडेट येते आहे त्या अपडेट मागं सध्या तरी तथ्य वाटत नाही. जोपर्यंत राज्य शासनाकडून कुठली तरी पोस्ट अथवा प्रेस नोट असो, राज्य प्रशासनाकडून कुठली तरी नोटीस असो, अशी जी गोष्ट होणं बाकी आहे ती अजून तरी नाही आहे. त्यामुळे या गोष्टी सध्या तरी तथ्यता वाटत नाही आहे. जर राज्य शासनानं अशा प्रकारे जर निर्णय घेतलेलाच असेल तर निश्चित या 2-4 दिवसामध्ये याबाबत अपडेट येऊ शकते. या 2-4 दिवसामध्ये राज्य शासनाकडून प्रेस नोट काढली जाऊ शकते, नोटीस काढली जाऊ शकते, कृषी विभाग असो, सहकार विभाग यांच्या माध्यमातून. परंतु अशी सध्या तरी कुठलीही अपडेट नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना भविष्यात जरी राज्य शासनानं नमोचा हप्ता दिला तर निश्चित मिळण्याचे चान्सेस आहेत. अजून असा कुठलीही अपडेट राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळं हा विषय झाला नमो शेतकरी योजनेचा. अशीच बातमी होती ती म्हणजे धान बोनसच्या बाबतीत. कारण धान बोनसच्या बाबतीतही तेव्हा असं काही गोष्टी लोकप्रतिनिधीच्या माध्यमाकडून स्पष्ट करण्यात आल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना धान बोनस दिलं जाणार नाही, असं तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु तेव्हा अपेक्षा काय होती शेतकरी मित्रांनो, तेव्हा ज्यावेळेस कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, जेव्हा राज्य शासनानं कर्जमाफीचा जी-आर काढला त्यावेळेस अपेक्षा होती की त्याच्यामध्ये धान बोनसधारक शेतकऱ्यांना कर्ज लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना धान बोनस दिला जाणार नाही, असं स्पष्टीकरण तेव्हाच आलं असतं. त्यामुळे त्याही बाबतीत अजून तरी कुठलेही स्पष्टीकरण नाही. आता सध्या राज्य शासनाच्या अंगावर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आहेत. धान बोनसचा हप्ता म्हणजे हेक्टरी 20,000 2 हेक्टरच्या रकमेमध्ये राज्य शासनाकडून धान बोनसही येणं बाकी आहे. त्याबाबतही अजून कुठलीही जरी अपडेट नसली परंतु येणं तरी बाकी आहे. परंतु या सर्व गोष्टीसाठी सध्या प्रशासनानं असं कुठलीही प्रेस नोट काढलेली नाही. प्रशासनानं असं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सरकारनं असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही की 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता देणार नाही आहे. धान बोनस कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही धान बोनस देणार नाही, अशी कुठलीही अपडेट सध्या तरी राज्य शासनाकडून काढण्यात आलेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी बाहेर पडल्यानंतर. परंतु खरंच राज्य शासनानं जर याबाबत जर निर्णय घेतलेला असेल नमो शेतकरी योजनेचा, तर निश्चित याबाबत 1-2 दिवसामध्ये ह्या बातमीचं काहीतरी तथ्य बाहेर येऊ शकतं, बातमी येऊ शकते. परंतु सहसा मला तरी वाटत नाही आहे की प्रशासनानं जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत बातम्या बाहेर पडू नये. कारण एक शेतकरी आशेवर असतो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कित्येक दिवसापासून बंद आहे आणि त्याच्यामध्ये आता सध्या कर्जमाफी मला मिळत आहे आणि त्यामध्ये जर मला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर देण्यात येत नसेल तर ही चुकीची बाब शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होऊ शकतो. परंतु असा निर्णय अजून राज्य शासनाकडून तर घोषित करण्यात आलेला नाही. जर भविष्यात घोषित झाला तर ती गोष्ट निराळी. परंतु सध्या तरी याबाबत राज्य शासनानं कुठलाही मोठा निर्णय घेतलेला नाही आहे. धान बोनसच्या बाबतीत असो अथवा नमो शेतकरी योजनेच्या नमोचा हप्त्याबाबत असो. त्यामुळं सध्या ज्या शेतकरी नमो शेतकरी योजनेची वाट पाहत आहेत, जे शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत आणि अशा सर्व शेतकऱ्यांना जर कर्जमाफीचा लाभ मिळाला असेल त्या 56 लाख शेतकऱ्यांना सध्या तरी कुठलीही टेन्शनची गरज नाही आहे. कारण त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळू शकतो, त्या शेतकऱ्यांना धान बोनसही मिळू शकतं. जोपर्यंत राज्य शासनाकडून, प्रशासनाकडून, कृषी विभागाकडून, सहकार विभागाकडून कुठली माहिती स्पष्ट होत नाही आहे तोपर्यंत या बातम्या सध्या चुकीच्या वाटतात आणि तथ्यहीन वाटतात. त्यामुळं जोपर्यंत राज्य शासन याबाबत कुठला निर्णय घेत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट खरी होऊ शकत नाही आहे. परंतु सध्या या बातम्या बाहेर पडलेल्या आहेत की 56 लाख शेतकरी जे कर्जमाफीमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत बातमीद्वारे देण्यात आलेले आहेत. परंतु राज्य शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. राज्य शासनानं कुठेही अशी गोष्ट जाहीर केलेली नाही. त्यामुळं नमो शेतकरी योजनेबाबत अजून कुठलाही मोठा असा अपडेट आलेली नाही आहे. त्यामुळं काहीही काळजी करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो. आणि धान बोनसबाबतही अजूनही ज्या शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत आणि त्यांनी कर्जमाफीचा जरी लाभ घेतलेला असला त्यांनाही धान बोनस मिळू शकतं. कारण
त्याबाबतही राज्य शासनानं कुठला मोठा निर्णय घेतलेला नाही. कारण ही बातमी अगोदर पसरलेली होती, परंतु त्याबाबत कुठलंही राज्य शासनानं स्पष्टीकरण न दिल्यामुळे 2 अधिवेशनं झाली. त्यामध्येही लहान बोनसमध्ये हा प्रश्न बाहेर पडला नसल्यामुळं लहान बोनसधारकांनाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 56 लाख शेतकऱ्यांनाही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर राज्य शासनाकडून कुठली अपडेट आली तर ती गोष्ट खरी मानावी. हीच एक अपडेट हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. याबाबत जर कुठली अपडेट आली, लहान बोनस असो, नमो शेतकरी योजना असो, पीक विमा असो, पीक कर्ज असो, कर्जमाफी असो, यावर सर्व अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.